हा व्हिडिओ खास आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आणि फॅमिली पेन्शन घेणाऱ्या भगिनींसाठी। कारण या महिन्यामध्ये तुमच्यासाठी एक खूप चांगली आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट बघत होतात तो निर्णय अखेर शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे, ज्यामुळे तुमच्या महिन्याच्या इन्कममध्ये मोठे पॉझिटिव्ह बदल होणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर दिसणार आहे। ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या माहितीमध्ये, या व्हिडिओमध्ये तुमच्या पेन्शन संदर्भातील एक महत्त्वाचा बदल मी सांगणार आहे। राज्य सरकारकडून अलीकडेच 3 नवीन GR निर्गमित करण्यात आले। हे निर्णय राज्यातील निवृत्त कर्मचारी तसेच कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनधारकांवर लागू राहणार आहेत। ज्या व्यक्ती किंवा जे सेवानिवृत्त कर्मचारी हे असुधारित आणि सुधारित वेतन संरचनेनुसार त्यांचं निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेत आहे, थोडक्यात 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग आणि 7वा वेतन आयोग यानुसार जर तुमची पेन्शन चालू असेल तर या सर्वांसाठी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। यामध्ये त्यांच्या मूळ पेन्शनवर मिळणाऱ्या महागाई भरपाईत वाढ करण्यात आली असून आधी जो दर लागू होता त्यामध्ये आता सुधारणा करून अधिक टक्केवारी देण्यात आली आहे। याचा अर्थ काय, तर रोजच्या वाढत्या खर्चाचा विचार करून सरकारने तुमच्या पेन्शनमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेचा दर वाढवला आहे, म्हणजे महागाईचा ताण थोडा कमी होईल। पहिल्या GR नुसार राज्य शासकीय पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांच्या बेसिक पेन्शन किंवा बेसिक फॅमिली पेन्शनच्या एकूण रकमेवर महागाई वाढीचा दर आता 55 नाही तर 58% करण्यात आला आहे। दुसरा GR आहे 6व्या वेतन आयोगानुसार पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांसाठी। त्यांचा सुद्धा महागाई वाढीचा दर जो 252% होता तो आता वाढवून 257% करण्यात आला आहे। आणि तिसऱ्या GR नुसार असे निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे अजूनही 5व्या वेतन आयोगानुसार त्यांची पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन घेत आहेत, त्यांच्या महागाई वाढीचा दर जो 466% होता तो आता वाढवून 474% करण्यात आला आहे। म्हणजेच अनुक्रमे 3%, 5% आणि 8% इतकी वाढ करण्यात आलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पेन्शनमध्ये झालेली वाढ नेमकी कधीपासून लागू होणार आहे? सरकारने स्पष्ट केलं आहे की ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू मानली जाणार आहे। मात्र प्रत्यक्षात सुधारित रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होईल। पण ॲरियर्स थकबाकीबाबत एक महत्त्वाची नोट या 3ही GR मध्ये दिलेली आहे। ती म्हणजे जुलै 2025 पासून ते ऑक्टोबर 2026 पर्यंतचा फरक मार्च 2026 या महिन्यात रोखीने तुम्हाला मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये थोडी जास्त रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। आणि राहिलेल्या थकबाकीचे स्वतंत्र आदेश, स्वतंत्र GR शासनाकडून नंतर निर्गमित केले जातील अशी देखील माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे हे 3ही GR ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी किंवा कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यांच्यामधील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सुद्धा लागू राहतील। त्याचप्रमाणे हे निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सुद्धा लागू राहणार आहेत। तुमच्या पुढील पेन्शन स्लिप नक्की तपासा, बँक खात्यामध्ये जमा होणारी रक्कम तपासा। जर काही शंका असेल तर संबंधित कोषागार कार्यालय किंवा बँकेमध्ये तुम्ही त्याची चौकशी करू शकता। थोडक्यात सांगायचे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी, पेन्शनधारकांसाठी, कुटुंब पेन्शनधारकांसाठी या महिन्यातला हा एक सकारात्मक बदल सरकारने केलेला आहे। पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई समायोजनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। हा निर्णय 3ही वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना लागू करण्यात आलेला आहे। म्हणून जर तुम्ही स्वतः निवृत्त असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी पेन्शन घेत असेल तर त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।